नगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते। पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या, ते जे म्हणतील तसं त्या ठिकाणी करा। आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळतंय। पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, पुण्यामध्ये पवार गट आणि राष्ट्रवादीमध्ये आज दिवसभरात कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात? खरं तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते त्यांच्या पुण्यातील जिजाई या निवासस्थानी होते आणि जिजाई या निवासस्थानी पिंपरी चिंचवडचे देखील कार्यकर्ते जे आहेत ते आलेले पाहायला मिळत होते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत सुमारे 2-2.5 तास चर्चा करून जागांचा तिढा जो आहे तो सोडवायचा आहे। कारण का उद्याचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि प्रत्येकाला आज रात्रीच एबी फॉर्म पोहोचणं अतिशय गरजेचं आहे। कारण का उद्या दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म प्रत्येकाला जमा करायचा आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडचा जवळपास 90% घोळ मिटलेला आहे, परंतु पुण्याच्या बाबतीमध्ये अजूनही संभ्रमावस्था जी आहे ती दोन्ही गटांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळते। कारण का जरी समोर येऊन माध्यमांसमोर येऊन दोन्ही पक्षाकडून काही सांगितलं जात नसलं तरी अंतर्गत गोटामधली हीच माहिती आहे की अजून जवळपास 50 ते 60 जागांवरचा तिढा जो आहे तो दोन्ही पक्षांमध्ये आहे। आता देखील थोड्या वेळापूर्वी या जिजाई निवासस्थानाच्या बाहेर काही वेळापूर्वी पुण्यातील राष्ट्रवादी पक्ष जो की शरद पवारांचा पक्ष आहे त्यांचे नेते अंकुश काकडे असतील किंवा इतर नेते जे आहेत ते देखील आलेले होते आणि त्यांची देखील बैठक आज रात्री पुन्हा एकदा 9:30-10 वाजल्यानंतर अजित पवारांसोबत होणार आहे आणि या जागा ज्या आहेत त्या फायनल करायच्या आहेत। परंतु ज्या जागांचा घोळ मिटलेला आहे त्या ठिकाणचे एबी फॉर्म वाटून टाका अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते अजित पवारांनी त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रित तर लढणार आहेतच, दोघं जण आपापल्या चिन्हावरती लढणार आहेतच, परंतु जवळपास 40 ते 45 जागांवरचा घोळ जो आहे तो अजूनही सुटत नाहीये आणि त्यामुळेच आज रात्री पुन्हा एकदा ते बैठक करणार आहे। त्यातच दुसरे राष्ट्रवादी जे आहे शरद पवारचे राष्ट्रवादी जे आहे त्यांचं टेन्शन वाढणार एक गोष्ट घडली की स्वतः रवींद्र धंगेकर, किरण साळी जे आहेत ते अजित पवारांना भेटायला आले। कारण का भाजप आणि सेनेचं जे आहे ते काहीच जमत नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला। कदाचित ही दबाव तंत्र सुद्धा असू शकतं, भाजपवरती दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न त्यांच्याकडून केला जाऊ शकतो, यासाठी देखील ही भेट असू शकते। कारण का केवळ रवींद्र धंगेकर, किरण साळी आणि अजय भोसले आणि आणखी निलेश गिरमे वगैरे असे 4-5 कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांना भेटायला आले, परंतु माध्यमातून याची चर्चा झाली आणि निश्चितपणे दबाव जो आहे तो निर्माण झाला। त्यामुळे भाजपकडून आता पुन्हा एकदा जी माहिती सध्या मिळते की भाजपने देखील शिवसेना नेत्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, आणखी 2-3 जागांवरती जे आहे। मात्र रोहन, राष्ट्रवादी आणि पवार गटामध्ये खरोखरच आलबेल नाहीये किंवा जागा वाटप झालेलं नाहीये की आतमध्ये सगळं ठरलेलं आहे? माध्यमांसमोर या बातम्या येऊन देत नाहीयेत, आपले पत्ते त्यांनी अजूनही मुद्दाम म्हणून बंद ठेवलेत? नाही, सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते अजित पवारांनी सांगितलं होतं की आम्ही जवळपास 125 ते 130 जागांवरती लढणार आहोत, तुम्हाला केवळ 25-30 जागा मिळतील। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीने महाविकास आघाडीशी परत सूत जुळवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर बैठका घेतल्या। नंतर पुन्हा एकदा अजित पवारांची शरद पवारांची बारामतीमध्ये भेट झाल्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रित आल्या। त्यामुळे हा घटनाक्रम जो आहे तो निश्चितच हेच दाखवतोय की काही असा आलबेल नाहीये, परंतु एकमेकांसोबत आता जायचंच आहे, ठरलंच आहे, तर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला हवं। म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती कुठेतरी कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते। निश्चितपणाने जास्त जागा ज्या आहेत त्या अजित पवारांची राष्ट्रवादीच लढवेल, परंतु ज्या जागा मागितल्या गेलेल्या होत्या त्या जागा देखील मिळत नाहीत, त्यामुळे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज पाहायला मिळतात। ठीक आहे रोहन, तुम्ही या घटनांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।